न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय महाराष्ट्राची खबरबात। आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी मिलिंद भागवत। आता बातम्या पाहूयात सविस्तर। साताऱ्यातून आत्ताची सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे एसटी कर्मचाऱ्यांचे नेते गुणरत्न सदावर्ते यांना आता सातारा पोलिसांच्या ताब्यात देऊन त्यांना साताऱ्यात आणण्यात आलंय। सदावर्ते यांना उद्याला न्यायालयात हजर केलं जाईल। सातारा पोलीस स्थानकाच्या बाहेर यावेळेला काही जणांनी जमत जोरदार घोषणाबाजी केली। मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा यावेळेला सदावर्ते यांच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या। पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या काही कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेतलं। हे सगळे कार्यकर्ते सदावर्ते यांचा निषेध करत होते। उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी साताऱ्यात सदावर्ते यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्या संदर्भातच ही कारवाई होती। आपल्यासोबत त्यांना घेऊन आलेलो आहे। प्रवास मोठा होता, ट्रॅफिक होतं खूप मोठ्या प्रमाणात आणि आता आल्यानंतर त्यांना अटक करून कायदेशीर ज्या प्रोसिजर आहेत त्या पूर्ण करून आम्ही उद्या सकाळी त्यांना कोर्टामध्ये हजर करणार आहोत। वैद्यकीय तपासणी केली जाईल, त्यांच्याकडे विचारपूस काय केली जाईल आणि इतर ज्या अटकेच्या प्रोसिजर आहेत त्या सर्व पूर्ण केल्या जातील। आजच वैद्यकीय तपासणी होईल? आजच वैद्यकीय तपासणी होईल। थोड्या वेळात वैद्यकीय तपासणी लगेच केली जाईल। आपण अधिक माहिती घेऊयात। किरण मोहिते आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। किरण, कधी होणार आहे वैद्यकीय तपासणी, कुठे होणार आणि उद्याला कोर्टात हजर केलं जाणार त्यावेळेची प्रक्रिया काय असेल? मिलिंद, नक्कीच ॲडव्होकेट सदावर्ते यांच्या अडचणीमध्ये वाढ होताना पाहायला मिळत आहे। सातारा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर आता थोड्या वेळापूर्वी सातारा पोलीस त्यांना घेऊन सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि दाखल झाल्यानंतर सदावर्ते यांनी भारत माता की जय, वंदे मातरम अशाही त्या ठिकाणी त्यांनी घोषणा दिल्या। त्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनमध्ये आता त्यांची चौकशी जी आहे ती सुरू आहे। त्यानंतर पोलिसांनी या संदर्भात माहिती आपल्याला दिलेली आहे की सदावर्ते यांना आज कोर्टामध्ये दाखल जे आहे ते हजर केलं जाणार नाही, कारण कोर्टाचा कामकाजाचा जो काही कालावधी आहे तो संपलेला आहे। त्यामुळे आता त्यांना उद्या सकाळी 11 वाजता कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। मात्र त्या अगोदर थोड्या वेळानंतर 1-1.5 तासानंतर त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालय या ठिकाणी जाऊन त्यांचं मेडिकल जे आहे केलं जाणार आहे। त्यानंतर सदावर्ते हे पोलिसांच्या ताब्यात राहतील आणि उद्या सकाळी त्यांना जे आहे ते हजर केलं जाणार आहे। मात्र ही सर्व माहिती मराठा मोर्चाचे समन्वयक कार्यकर्ते आहेत त्यांच्या कानावर पडल्यानंतर त्यांनी सातारा शहर पोलीस स्टेशन बाहेर एक मोठी घोषणाबाजी केली, नाराजी व्यक्त केली। सदावर्ते यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील केलेली आहे। त्यानंतर या सर्व जे कार्यकर्ते आहेत 10 ते 15 कार्यकर्त्यांना आता सध्या सातारा शहर पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेला आहे। त्यामुळे हा जो वाद आहे तो कुठेतरी आता वाढण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे मिलिंद, पोलीस बंदोबस्तातही वाढ करण्यात आली। उद्याला सदावर्ते यांना न्यायालयात हजर केलं जाईल। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। आणि आता बातमी आहे विजेच्या संकटाची आणि आरोप प्रत्यारोपांची। संपत आलेला कोळशाचा साठा आणि उन्हाळ्यामुळे वाढलेली विजेची मागणी या सगळ्यामुळे राज्यावरचं लोडशेडिंगचं संकट अधिकाधिक गडद होत चाललंय। अशातच नागरिकांना दिलासा देण्याऐवजी नेते सध्या राजकारणातच व्यस्त आहेत। ऊर्जा मंत्र्यांनी शासकीय विभागांची थकलेले जे 9,000 कोटी आहेत त्यावरच्या वीज विलंब आकार जो आहे तो माफ करायला नकार दिला। तर राष्ट्रवादी आणि सेनेच्या अंतर्गत ऊर्जा खातं हे काँग्रेसकडे आणि दुसरी ऊर्जा म्हणजे पैसे अर्थात अर्थ खातं हे राष्ट्रवादीकडे आहे आणि यामध्येच काही ना काहीतरी विसंवाद आहे असा आरोप भाजपनं केला। तर मग जनतेचं काय, हा प्रश्न ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी उपस्थित केला। अजून ग्रामविकास विभागाचा निधी आमच्याकडे आलेला नाही। 9,000 कोटीचा निधी आहे। राज्य शासनातले काही अधिकारी म्हणतात की या ठिकाणी जो ग्रामविकास विभागाचा आणि नगरविकास विभागाचा 9,000 कोटीचा निधी आहे त्याचं व्याज आणि विलंब आकार माफ करा। त्यामुळे राज्य शासनाला मी विनंती केली आहे की त्यांनी याचा पुनर्विचार करून जो निधी त्यांच्याकडे थकीत आहे तो त्यांनी आम्हाला द्यावा। महावितरणच्या थकीतमध्ये राज्य सरकारचा ग्रामविकास विभाग सर्वात आघाडीवर आहे। ग्रामीण विकास विभागाकडे महावितरणची 7,914 कोटींचं येणं थकीत आहे।
तर दुसऱ्या क्रमांकावरील नगर विकास विभागाकडे 1022 कोटींची थकबाकी आहे। याशिवाय राज्य शासनाच्या वेगवेगळ्या शासकीय विभागाकडे 207 कोटी थकीत आहे। राज्याचा ऊर्जा विभाग काँग्रेसकडे आहे। जनतेचा रोष त्यांच्यावर निर्माण व्हावा यासाठी राज्य सरकारकडून ऊर्जा विभागाला पैसा दिला जात नसल्याचा आरोप भाजप नेते आणि माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी केलाय। तसंच लोड शेडिंग बाबत केंद्राकडे बोट दाखवण्यात अर्थ नाही। महाविकास आघाडीतील वादामुळे लोड शेडिंग करावी लागत असल्याची टीकाही त्यांनी केली। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेच्या तिघांच्याही वादामध्ये राज्य सरकार हे खातं काँग्रेसकडे असल्यामुळं त्यांना पैसे येत नाही। 20,000 कोटी रुपये थकीत आहे आणि त्यामुळं आजच्या आज राज्य सरकारने या कंपन्यांना 20,000 कोटी दिले पाहिजे आणि राज्य लोड शेडिंगच्या बाहेर काढलं पाहिजे। केवळ पैसा नसल्यामुळं या कंपन्याकडे कॅश फ्लो नसल्यामुळं राज्य लोड शेडिंगकडे चाललं आहे। राज्यात 28,000 मेगावॅट विजेची मागणी आहे। महावितरणला महाजेनको केंद्र आणि खासगी औष्णिक विद्युत केंद्रातून वीज मिळत असली तरी 3,500 मेगावॅटचा तुटवडा आहे। त्यामुळे राज्याला लोड शेडिंगचा त्रास सहन करावा लागतोय। आमचे परीक्षेचे दिवस आहे, लाईन गेल्यामुळे थोडा वेळ जरी लाईन गेली तरी आम्हाला खूप त्रास होतो। गरमीचे दिवस आहे, आम्हाला अभ्यासात डिस्टर्ब होतो। तर हे कुठेतरी म्हणजे इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे, लोड शेडिंग बंद व्हायला पाहिजे आणि 24 तास लाईन द्यायला पाहिजे। लहान मुलांना त्रास होते, एक तर उन्हाळ्याचे दिवस आहे, त्या गरमीमुळे हे होते किंवा फॅन वगैरे असला तर अभ्यास वगैरे करत असले ना तर तेव्हाही त्यांना त्रास होते। आता तर अर्धा एप्रिल महिना संपलाय, अद्याप कडकडीत उन्हाचा संपूर्ण मे आणि जून महिना जायचा आहे। त्यामुळे राज्यातील लोड शेडिंग हे संकट आणखी गडद होण्याची भीती आहे। तुषार कोहळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर। त्यामुळे राजकीय आरोप प्रत्यारोप तर होतच राहतील, पण राज्यात सध्या कोळशाची स्थिती वाईट आहे। केवळ 5 दिवसांचाच कोळशाचा साठा शिल्लक असल्याची माहिती महाजनकोचे महाव्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांनी दिली। पुरेसा कोळसा मिळाला तर वीज निर्मिती शक्य होईल, मात्र कोळसा मिळण्यात सातत्य राहिलेलं नाही आणि त्यामुळेच राज्यावर मोठं वीज संकट उभं राहू शकतं असा इशारा सुद्धा खंदारे यांनी दिला। राज्याला दररोज 1,40,000 मेट्रिक टन इतका कोळसा आवश्यक असून सध्या राज्याला 1,05,000 ते 1,30,000 मेट्रिक टन कोळसा मिळत असल्याचं त्यांनी म्हटलंय। राज्यात विजेची उच्चांकी मागणी 28,000 मेगावॅटपर्यंत पोहोचू लागले। तिथे सरकारी वीज निर्मिती केंद्रात फक्त 16,000 मेगावॅट पर्यंतच वीज निर्मिती होते। त्यामुळे मागणी आणि पुरवठा यामधली तफावत दूर करण्यासाठी खाजगी कंपन्यांकडून वीज विकत घेण्याशिवाय सरकारकडे आता पर्याय नाही। नेमकं हे कोळशाचं गणित असतं काय? कोळशानं साधारणतः किती ऊर्जा निर्मित केली जाते, त्याचा वापर कसा होतोय आणि जर कोळसा मिळाला नाही तर नेमकं राज्यावर संकट येईल का आणि आलं तर ते किती मोठं असेल, या संदर्भात बोलण्यासाठी महाजेनकोचे सीएमडी आपल्या बरोबर आहे संजय खंदारेजी। आपण थेट त्यांच्याकडे जाणून घेऊया। सर नमस्कार। सर, आत्ता कोळशाच्या संकटाबाबत खूप बोललं जात आहे, विजेची मागणी पण वाढली, तुमच्या मागचा तक्ता पण बरंच काही सांगतोय की खूप किती मागणी आहे। तर अशा परिस्थितीमध्ये कोळशाचा रोल किती क्रुशियल आहे यावेळेला? ही वस्तुस्थिती आहे की कोळशाची थोडीफार टंचाई आहे, ती फक्त राज्यामध्ये टंचाई नाही आहे, पूर्ण देशामध्ये तशी कोळशाची टंचाई आहे। आणि ह्या मागची कारणं अशी आहेत की जनरेशन त्या मानाने डिमांडची खूप वाढलेली आहे, म्हणजे राज्यामध्ये आणि देशामध्ये डिमांड एकदम अचानक वाढलेली आहे। आणि ती अशी 2 वर्षाच्या ज्या कोविडच्या काळामध्ये जे सगळ्या ॲक्टिव्हिटीज बंद झाल्या होत्या, कमी झाल्या होत्या आणि त्या आता मोठ्या प्रमाणामध्ये ॲक्टिव्हिटी चालू झालेल्या आहेत। त्याचबरोबर समर आहे, हा पीक आहे आणि त्यामुळे आत्तापर्यंतची उच्चांकी अशी ती वाढ म्हणजे डिमांड सुरू झालेली आहे। ती म्हणजे पूर्वी उच्चांकी वाढ 25,000 मेगावॉट असायची राज्याची, ती आता 27,000, 28,000 म्हणजे दररोज नवीन उच्चांकी आकडे डिमांडने गाठलेले आहेत। एकूण राज्याच्या एकूण मागणीपैकी महाजेनको हे 35 ते 40% इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करतं। त्यामध्ये आमचं जे थर्मल पॉवर प्लांटचं प्रोडक्शन आहे ते 9,500 मेगावॉटच्या आसपास आहे। आता ते जर प्लांट पूर्णपणे 85% 90% जर PLFला चालवायचे झाले तर त्यावेळेला आम्हाला 1,40,000 मेट्रिक टन इतका दररोज असा कोळसा पाहिजे।
आता इतका उपलब्ध होत नाही आहे आणि तो सर्वसाधारणपणे 1,25,000 1,30,000 दररोज इतका मेट्रिक टन कोळसा आम्हाला मिळत राहतो आणि त्यामुळे आमचे सगळे पॉवर प्लांट्स फुल कॅपॅसिटीने चालू शकत नाही आहेत आणि जी आवक आहे ती आवक सर्वसाधारण 1,15,000 ते 1,35,000 या प्रमाणामध्ये येत राहते. समजा जून येतोय तर साधारणतः 10, 15, 20, 30 किती दिवसांचा साठा आपल्याकडे असणं अपेक्षित असतं? 10 ते 12 दिवसाचा जरी असेल तरी ती पुरेशी परिस्थिती आहे असं असतं आणि त्या प्रमाणामध्ये आम्ही ते मॅनेज व्यवस्थित करू शकतो. तर आता फक्त 5 दिवसाचा आहे, तो आम्हाला एकूण 10 दिवसाचा स्टॉकवर जायचा आहे आणि त्यासाठी मग वेगवेगळे मार्ग आम्ही अवलंबलेले आहेत. सचिन कुबडेसह स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. सध्या संपूर्ण राज्य लोडशेडिंगच्या सावटाखाली आहे. त्यातच महावितरणच्या भारनियमनाच्या विरोधात बीडच्या गेवराईमध्ये नागरिक मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरले. यात खुद्द भाजप आमदार लक्ष्मण पवार यांनी महावितरणच्या उपअभियंता यांना निवेदनही दिलं. यात वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी आमदार पवार यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी केली. जे काही विद्युत पुरवठा केला जातो ते कमी दाबाने असतो आणि त्यामुळं उसाला पाणी नाही आहे, विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यापुरतं वेळ नाही आहे, साधा मोबाईल चार्ज करायचा असेल तर त्यासाठी सुद्धा आपल्याला चार्जिंग पुरतं सुद्धा वेळ नाही आहे. आणि याच्या निषेधार्थ आणि राज्य सरकारचे डोळे उघडण्यासाठी आपण आज म्हणजे लोकशाही पद्धतीने फक्त निवेदन दिलेलं आहे. याच्यानंतर आम्ही सुप्रिटेंडंट MSEBचे AC आणि CE यांच्या पुढं आम्ही बैठक लावणार आहोत. बीड जिल्ह्याचे सगळेच सर्वपक्षीय बैठक लावून त्यातनं कसं मार्ग काढता येईल याच्यात आम्ही त्यांच्याशी चर्चा करू. तिकडे भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील करडी आणि आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांनी भारनियमनाच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. यामुळे काही काळ महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती. वेळीच महावितरणच्या अभियंत्यानं तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं आणि नंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. शेतकऱ्यांनी सध्या उन्हाळी धानाची लागवड केली. या काळात सध्या पिकांना पाण्याची अत्यंत गरज आहे, पण भारनियमनाच्यामुळे फक्त 4च तास विजेचा पुरवठा होतो. त्यामुळे पिकांना पुरेसं पाणीसुद्धा मिळत नाही आणि यामुळे पिकांच्या वाढीवर आणि उत्पन्नावर सुद्धा परिणाम होतो. म्हणूनच शेतकरी हवालदिल झाले आहेत. एकीकडे विजेची टंचाई आणि त्यात धुळ्यात पाण्याची टंचाई. धुळे शहरातल्या कोलमडलेल्या पाणी पुरवठ्याच्या वेळापत्रकाबद्दल महापालिकेनं आता गांभीर्यानं नियोजन करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आता धुळेकरांना 5 दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे. शहरातल्या काही भागात यापूर्वी 7 ते 8 दिवसातून एकदा पाणी दिलं जायचं. दरम्यान पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी अभियंत्यांनी बैठक घेत एक मोठं नियोजन केलं आहे. शहरामध्ये जलशुद्धीकरण केंद्रासह जलकुंभनिहाय अभियंत्यांची बैठक झाली. प्रत्येकाला विशिष्ट काम आता देण्यात आलं आहे आणि त्यामुळे धुळ्यात पाणी टंचाई सध्या जी गंभीर आहे, म्हणजे 7 ते 8 दिवसातनं एकदा पाणी, त्याऐवजी 5 दिवसातून पाणी, अशा प्रकारचं नियोजन करण्यात आलं आहे. या सगळ्या नकारात्मक बातम्यांमध्ये एक अतिशय आनंदाची बातमी, समाधानाची, ती म्हणजे मान्सूनचा पहिला अंदाज भारतीय हवामान खात्यानं औपचारिकपणे जाहीर केला आहे. हवामान खात्यानं मान्सूनचा पहिला अंदाज जाहीर करताना पाऊसमान चांगलं राहील अशा प्रकारचा अंदाज वर्तवला आहे. सरासरीच्या 99% पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे आणि शेतकऱ्यांच्याकरता ही अतिशय दिलासादायक गोष्ट आहे. मागची 2 वर्ष देशातलं पाऊसमान हे 99% आहे. ते 98% किंवा त्यापेक्षा जर का कमी झालं तर मात्र शेतकऱ्यांच्याकरता ती चिंतेची बाब असते. आणि एक मोठी बातमी हाती येते, ती म्हणजे मुंबई गोवा महामार्गावरच्या वाहतूक कोंडी संदर्भातली. इंदापूर ते माणगाव या दरम्यान वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली आहे. 7 ते 8 किलोमीटर लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी सध्या प्रवाशांना अनुभवायला मिळते. आपण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य सुद्धा पाहतो आहोत. गोव्याला जाण्यासाठी अनेक पर्यटक निघालेले आहेत आणि याच दरम्यान
हेवी वेट वाहनांची वाहतूकसुद्धा होते, मल्टी एक्सेल वाहनांची, आणि या सगळ्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर इंदापूर ते माणगाव या दरम्यान प्रचंड अशी वाहतूक कोंडी सध्या अनुभवायला मिळते. वळूयात पुढच्या बातमीकडे. बातमी आहे पंढरपुरातली. पंढरपुरातल्या रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या पायांची झीज होत असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी आम्ही दाखवली होती. सर्वच माध्यमांनी ही बातमी उचलून धरली. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळेला मंदिर समितीचे सर्व सदस्य, जिल्हाधिकारी, पुरातत्व विभागाचे अधिकारी सुद्धा उपस्थित होते. रुक्मिणी मातेच्या पायांची झीज थांबावी यासाठी भारतीय पुरातत्व विभाग आणि महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाला तातडीनं मूर्तीचं संवर्धन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मूर्तीची झीज का होते, त्यासाठीच्या उपाययोजना काय काय कराव्या लागतील याबद्दल सुद्धा तज्ज्ञांच्याकडून प्रस्ताव मागवण्याचा निर्णय झाला आहे आणि त्याची तातडीनं अंमलबजावणी करावी अशा प्रकारच्या सूचनाही देण्यात आल्या. तज्ज्ञांच्या सूचनेनुसार तातडीनं वज्रलेप करण्यावर सुद्धा या बैठकीत एकमत झालं आणि तशा प्रकारचे आदेश संबंधितांना देण्यात आले. बैठकीमध्ये असं ठरलं की विशेषतः मूर्तीची पायाची जी झीज झालेली आहे त्याच्याबद्दल पुरातत्व विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ताबडतोब जाऊन तिथे लवकरात लवकर स्वतःचा अहवाल द्यावा आणि तोपर्यंत आधीच्या ज्या सूचना केलेल्या होत्या त्याच्यानुसार मंदिरातलं तापमान व्यवस्थित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून काय उपाययोजना करण्यात येतील याच्याबद्दल सुद्धा ताबडतोबीची काही पावलं उचलण्यात यावीत. या पार्श्वभूमीवरती मी स्वतःही एप्रिल महिन्यामध्ये मंदिराला भेट देत आहे. यासोबतच महाराष्ट्राची खबर बातमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊयात. ब्रेकनंतर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 131वी जयंती. महामानव बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीच्या दिवशी भारतभरातूनच नाही तर जगभरातून अभिवादन केलं जात आहे. मुंबईतल्या चैत्यभूमीवर शेकडो अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी दाखल झाले. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा चैत्यभूमीवर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण केला आणि अभिवादन केलं. नागपूरमधील दीक्षाभूमीतही हजारो अनुयायी आज दाखल झाले. आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं राज्यात अनेकविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. अमरावतीमध्ये खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. इरविन चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी ते आले होते. तिकडे जळगाव तालुक्यामध्ये नशिराबाद इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने अनेकविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. बौद्ध विहार इथे समाज बांधवांच्या हस्ते केक कापून बाबासाहेबांच्या प्रतिमेचं पूजनही करण्यात आलं. भुसावळमध्ये आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं भीमसैनिकांचा उत्साह शिगेला पोचला होता. भुसावळमध्ये फटाक्यांची आतषबाजी करत हजारो बांधवांनी एकत्र येत बाबासाहेबांना अभिवादन केलं. पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात गिर्यारोहकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अनोख्या पद्धतीनं मानवंदना दिली. सह्याद्री खोऱ्यातील 550 फूट स्कॉटिश कडा सर करत गिर्यारोहकांनी तिरंगा फडकवला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जय जयकार करत त्यांना वंदन केलं. जुन्नरमध्ये एका भव्य रांगोळीच्या माध्यमातून या महामानवाला अभिवादन करण्यात आलं. नारायणगाव इथे पूनम वावळ यांनी ही भव्य रांगोळी साकारली. तर चांदवडमध्ये कलाशिक्षक देव हिरे यांनी बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं 3000 पुस्तकांचा वापर करून त्यांची आकर्षक प्रतिकृती तयार केली. वाचाल तर वाचाल हा संदेश त्यांनी यावेळी दिला. यासोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. यानंतर माझा सहकारी अजिंक्य सोबत गावाकडच्या बातम्या.
धावत्या बसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या